अक्षरशः जे फलटणमध्ये ही घटना घडली ते फलटण शंभूराजेंचा आजोळे शिवाजी महाराजांची ती सासरवाडी आहे. त्या फलटणमध्ये अशी दुर्दैवी घटना घडते आणि एवढ्या वाईट पद्धतीनं तुम्ही फक्त परळी बदनाम केली. परळीपेक्षा जर एखाद्या कारखान्याचं वसुली सेंटर पोलीस स्टेशन होत असेल आणि खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे घरगडी असल्यासारखे जर पोलीस काम करीत असतील आणि फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे 250 BP झाला तरी तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट द्या, हा जर डॉक्टरांच्यावर दबाव आणला जात असेल तर मला वाटतं हे परळीला लाजवेल असं कृत्य हे झालेलं आहे. आणि हे सगळे मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, फलटण, दहिवडी, त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेले तर मसवड, हे जे पोलीस स्टेशन आहेत ना, हे सगळे मुख्यमंत्र्याच्या लाडक्या कार्यकर्ते जे पोलीस स्टेशन आहेत ना, हे घरगड्यासारखे काम करतायत. अनेक खोटे गुन्हे, अॅट्रॉसिटी सारखे पत्रकारावर जो ह्यांच्या विरोधात बोलल, जे अधिकारी कर्मचारी ह्यांचं ऐकणार नाही, नियमाप्रमाणे काम करील, त्याला मानसिक त्रास द्यायचा, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्याला जेलमध्ये घालायचा, हा एकमेव कार्यक्रम फलटण पोलीस स्टेशन, लगतचं मसवड पोलीस स्टेशन, दहिवडी पोलीस स्टेशन, ह्या पोलीस स्टेशन मध्ये सर्रास चालतंय. माझी पत्रकाराला विनंती आहे की तुम्ही थोडं जाऊन जर बघितलं तर कशा पद्धतीने खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल होत आहेत. आणि मुख्यमंत्र्याच्या जवळचे जे नेते मंडळी आहेत, आमदार, खासदार, मंत्री आहेत, ते घरगड्यासारखे पोलिसाचा कसा वापर करायला लागलेत, हे दुर्दैवी तुम्हाला चित्र बघायला भेटल. आणि ह्या दुर्दैवी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी खरं तर आता घ्यायला पाहिजे, कारण त्यांच्या नेत्यांच्यामुळे आमच्या संपदाचा आज खून झालेला आहे. ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे. तुम्ही याच्यावर नुसतं आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून 306 दाखल करू नका, 302चा गुन्हा दाखल करा, कारण तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं पेक्षा तिने जीवच सोडला पाहिजे. ही तिची जी जॉब आहे, हा सुसाईड नोट तुम्ही ग्राह्य धरला पाहिजे.